आज इथं आपण मस्त अशा गावाकडल्या पद्धतीचे एकदम जुन्या पारंपरिक पद्धतीचा इथं ना धिरडे बघणार आहोत. आता त्यासाठी इथं मी एक वाटी ना गव्हाचं पीठ चांगलं स्वच्छ चाळून घेतलं आहे आणि बारकी एक छोटी वाटी रवा घेतला. तुम्ही मोठा घेऊ शकता, बारीक घेऊ शकता. इथं मी बारीक रवा घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता हे छान आपल्याला ना बारीक आता ते मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे धिरडे म्हणजे आमच्या आजी आम्हाला लहानपणी बनवून खूप खायला घालायची. कोण पाहुणे वगैरे आले की हेच असं बनवायचं. आता आत्ताच सध्याचं म्हणलं तरी हे कसं आपण तांदळाचे डोसे वगैरे म्हणतो, त्या काळातले हे धिरडे होते. म्हणजे जुनीच परंपरा असेल तर त्यात काहीतरी दुसरं रूपांतर होतं. त्यामुळं हे आपण तांदळाचे डोसे म्हणतो. तर ही एक अशी मस्त रेसिपी आहे का नाही जुन्या पद्धतीची. एकदम खायला तर खूप छान लागते आणि एकदम पौष्टिक पण असते. आता हे तर मी काय घेतले, चांगलं गव्हाचं पीठ आणि थोडंसं रवा घेतलं आहे. थोडं चांगलं पाणी टाकून चांगलं ह्याला फेटून घ्यायचं. त्याच्या सगळ्या गाठी मोडायच्या आहेत. आपल्याला घट्टसर करायचं एकदम मिडियम साईजचं आहे ना आपल्याला हे बनवायचं आहे. आता बघू शकता ह्यात कसं गव्हाचं पीठ तसं पाणी टाकून तसं आटरत चलतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून हे असंच बॅटर बनवायचं आहे आपल्याला. बघू शकता इथं एक सगळं त्यातली अशी गाठी ठेवायची नाही. सगळ्या अशा गाठी इथनं आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. आता इथं आम्ही चांगलं ते आपल्याला 10-15 ते 20 मिनटं आहे ना भिजत ठेवायचं. कशामुळं तर आपण तिथं रवा टाकलेला आहे त्यामुळे रवा चांगला फुलतो. 20 ते 25 मिनटं ठेवायचं. तुम्हाला लवकर बनवायचं 20 मिनटं तर ठेवायलाच पाहिजे. ते आता साईडला ठेवलं. हे तर मस्त आपल्याला फोडणी करायची आहे. आता तुमच्या घरात जर लहान मुलं असतील कोणी जर खात नसेल ना भाज्या, तुम्ही ह्यात भाज्या पण ॲड करू शकता. आता गाजर, बीट हे पण तुम्ही टाकू शकता. ढोबळी मिरची असं टाकू शकता. आता इथं मी फक्त कांदा, टोमॅटो, मिरची आणि जिरी आणि मोहरीची फोडणी केलेली आहे. ती पण छान आपल्याला आता हे करून घ्यायची. आता थोडंसं मीठ टाकून छान आता फोडणी मऊसूद होईपर्यंत परतून घेतलेली आहे आपण. आता आपल्या ह्या बॅटरमध्ये ना सगळं ही फोडणी ना टाकून घ्यायची आहे आणि छान ह्याला एक मिक्स करायचे आणि थोडी चवीप्रमाणे कोथिंबीर टाकायची आहे. हे सकाळच्या नाश्त्यासाठीच खूप हेल्दी आहे आणि सकाळच्या नाश्त्यात तुम्ही मुलांना बनवून खाऊ घालू शकता. खूप छान असतं. पुन्हा प्रोटीन भेटतं पोरांना त्यात. तुम्ही हे ना गरम गरम त्यांना खायला देऊ शकता. इथं मस्त मी तवा घेतलेला आहे. आता छान आपला तवा एकदम गरम करून घ्यायचा आहे आपल्याला. थोडंसं तेल टाकायचं. तेल काढून घ्यायचंच नाही आहे. तेल टाकून मस्त हे असं फिरवत राहायचे आहेत आपल्या त्या धिरडे. बघू शकता आता छान आपल्याला आता हे झाले चांगलं परतून. आता खालनं पण साईड चांगली झालेली आहे. आता आपण कडा मोकळा करून पलटी करून घेऊ. बघू शकता एकदम सुरेख असा कलर आलेला आहे. एकदम ब्राऊन करून बघताच तोंडाला पाणी छान असे धिरडे होते. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम असे हेल्दी. इथं पहिले काय करायचं जुन्या पद्धतीने धिरडं आणि गुळवणी करायची. तर आता आपण सॉसबरोबर पुन्हा खोबऱ्या चटणीबरोबर पण खाऊ शकता. आता मी एक दुसरे तुम्हाला बनवून दाखवते. साधं सिंपल आहे. ह्यात काय सगळं आपल्या घरातच असतं. त्यामुळं पटदिशीने करून मुलांना खाऊ घालू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी पण खूप चांगले. मुलांना डब्याला पण देऊ शकता तुम्ही. तर कसे वाटले धिरडे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसे बनवता ते पण मला कमेंट करून सांगा. इथं आता मस्त माझे धिरडे झालेले आहेत. चला मी आता तुम्हाला दाखवते. बघू शकता दुसरं पण धिरडं आता 2-3 धिरडे मी करून घेतले आहे. एका वाटीमध्ये 4 ते 5 धिरडे आरामशीर होते. तर तुम्हाला एक तोडून दाखवते. चिकट अजिबात होते ना, कडक होतं. तर आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जावा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. चला तर मग भेटू असेच छानशी रेसिपी घेऊन. बाय बाय सगळ्यांना.